नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. 2 दिवसापूर्वी मी सामाजिक उपक्रम केला एका संस्थेच्या बरोबर. तर चला तो काय केला मी सांगतो. तर मित्रांनो, शेल्टर असोसिएशन या नावाने एक संस्था पुण्यातील काम करते. या संस्थेने बोंद्रेनगर इथं असलेल्या झोपडपट्टीवासियांना स्वतःची घरं मिळवून दिलीत. प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत ही स्वतःची घरं मिळवलीत. तर इथं राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, छोटेसे लहान मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी एक वर्कशॉप या संस्थेच्या अंडर घ्यायचं असं आमचा एक मित्र महादेव कांबळे यांनी मला सांगितलं. तर त्याच्याबरोबर मी त्या दिवशी बोंद्रेनगर येथे मी पोचलो. तर वर्कशॉप चालू केलं. तर संस्थेच्या माध्यमातून पेन्सिल, रबर, पेपर अशा गोष्टी त्या मुलांना, लहान मुलांना देण्यात आल्या. त्याचबरोबर काही कॉलेजची, शाळेची मुलंही आली होती. तर त्यांच्याबरोबर मी माझी चित्र दाखवून त्यांनाही थोडंसं मार्गदर्शन, करिअरदृष्ट्या काही गोष्टींबद्दल बोललो. त्यांचेही अनुभव ऐकलेत. लहान मुलं तर चित्र काढण्यात खूप मग्न झाले होते आणि खूप एन्जॉय केला मुलांनी. छोटे छोटे झाड असेल, माणसं असतील, मुलं असतील छोटी, अशी कशी ड्रॉ केली पाहिजेत हे मी त्यांना त्या दिवशी सांगितलं. याचबरोबर तिथं असलेली काही मोठी मुलं लाजून थोडंसं बाजूला जाऊन पेंटिंग करत बसली होती, म्हणजे ड्रॉइंग करत बसली होतं. तर त्यांना जाऊन मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्या मनातली भीती घालवण्याचा प्रयत्न केला. खूप मुलांनी मला रिस्पॉन्स दिला. छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देत मी हा वर्कशॉप घेत होतो. याचबरोबर मी त्यांना एक वॉटर कलर पेंटिंग करून दाखवायचं ठरवलं आणि मी पेन्सिलनं पहिले काही ड्रॉइंग करून त्यांना दाखवलेच होते. तसं आता मी कलरही पेंटिंग करायचंही ठरवलं. पण मुलांनी बरेच त्यांच्या डोक्यात असलेल्या संकल्पना चित्रातून व्यक्त झाल्या. मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे बऱ्याच मुलांनी पहिलं आवडतं चित्र म्हणून त्यांनी आपल्या देशाचा झेंडा म्हणजे ध्वज ड्रॉइंग केला होता. तर हे देशप्रेम त्यांचं त्यांच्या चित्रातून व्यक्त होत होतं. ह्याबद्दल मलाही खूप भारी वाटलं ते पाहून. तर त्यानंतर मी एका नॉर्वे पेपरवरती मोठ्या साईजमध्ये वॉटर कलर म्हणजे साधे पोस्टर कलरमध्ये एक चित्र काढलं आणि डोंगर, त्यातून येणारा एका छोटासा धबधबा, त्याच्याजवळ असलेलं घर, अशा बऱ्याच गोष्टी त्यातनं मी ड्रॉ केल्या होत्या. पण हे माझं चित्र चालू असतानाही बरीच लहान मुलं त्यांचं चित्र काढण्यात मग्न होती माझं चित्र बघण्यापेक्षा. आणि मला हे सगळ्यात भारी आवडलेली गोष्ट होती, कारण त्यांच्या चित्रात, त्यांच्या कलेबरोबर ते आनंदात होते. आणि एक दिवस माझ्या ह्या प्रोसेसमुळं किंवा ह्या वर्कशॉपमुळं त्यांना एक आनंदाचा दिवस मला त्यांच्याबरोबर घालवता आला आणि त्यांनाही माझ्याबरोबर घालवता आला. तर ही खूप भन्नाट कार्यशाळा होती, एक वर्कशॉप होता. आणि असा हा वर्कशॉप बोंद्रेनगर येथील ह्या वसाहतीत मला करता आला. याबद्दल महादेवचे आणि संस्थेचे आभार. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.